आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन वर्धा तालुक्याच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती ते 12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंतीपर्यंत सभासद मेळावे आयोजित करण्यात येतात। दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी स्थानिक बच्छराज सभागृहात सभासद मेळावा व सावित्रीबाई फुले यांची जयंती आयटक राज्य सचिव तथा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। मेळाव्याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मालार्पण करून बालविकास प्रकल्प अधिकारी कल्पना पांडे माळोदे यांनी केले। संघर्षातून महिलांना प्रवाहात आणणाऱ्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत असे प्रतिपादन कल्पना पांडे माळोदे यांनी केले आहे। यापुढे बोलताना म्हणाल्या की सावित्रीबाई फुले यांचा इतिहास आजही महिलांना समजून घेण्याची गरज आहे। महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी मोठा संघर्ष केला। महिलांसाठी सेन दगड व शब्दाचा मारा त्यांनी सहन केला व त्यामुळे स्वतंत्र लढ्यामध्ये अरुणा असफ अली व इतर महिलांनी आपले योगदान दिले। संघर्ष महिलांचा जागर आयटकच्या वतीनं आयोजित करून कष्टकरी महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला व उपस्थित सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या तीळ संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी आयटक जिल्हा सचिव वंदना कोळनकर, अंगणवाडी युनियनच्या जिल्हाध्यक्ष विजय पावडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका नंदा पात्रे, मंगला खेकारे मॅडम, मैना उईके, अलका भानसे, शबाना खान, माला भगत, वंदना खोब्रागडे, नंदा गिरटकर, रेखा कोठेकर, रूपा पाटील, तारा मुळे, ज्योती फुलझुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला या वर्षात मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले, तर सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छाने रत्ना साखरकर यांनी स्वागत गीत सादर करून केले। अंगणवाडी कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष कॉम्रेड दिलीप उटाणे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न व शासनाची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत दरमहा पेन्शन, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅज्युएटी, सरकारनं जाहीर केलेली पूर्ण मानधन वाढ, तर केंद्र सरकारनं मागील 9 वर्षापासून दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या देशव्यापी संपात मोठ्या संख्येनं असंघटित महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन या प्रसंगी केले आहे। मेळावा यशस्वी करण्यासाठी अरुणा नागोसे, सुषमा ढोक, सीमा फुलझुले, जयश्री भट, शारदा कांबळे, वैशाली वाळके, कर्णा नगराळे, गोदावरी जा मोटघरे, फुलवाधे, आरती मलमरकर, नीता फरकाडे यांनी विशेष परिश्रम घेतले। मेळाव्याला मोठ्या संख्येनं अंगणवाडी कर्मचारी सहभागी होते। उंदरांच्या चावण्यापासून किंवा उंदरांपासून होणारा आजार, 8 वर्षाच्या बाळाला काशीबाईंनी पाठीवर घेऊन प्लेग झालेल्या बाळाला आपल्या पाठीवर घेऊन दवाखान्यात काशीबाई घेऊन गेल्या, सावित्रीबाई घेऊन गेल्या आणि दरम्यान प्लेग संसर्गजन्य रोग होता, त्यांना लागण झाली आणि अत्यंत अत्यवस्थ स्थितीमध्ये त्या दवाखान्यामध्ये काही दिवस राहिल्या आणि तिथे त्या मरण पावल्या। पण सावित्रीबाई फुलेंनी महाराष्ट्रामध्ये जे भरीव काम केलेलं आहे त्या मानाने शासन स्तरावर देखील दखल सावित्रीबाईंची घेतल्या गेलेली नाही। त्यांचं जे स्मारक व्हावं अशी जी मागणी आहे त्याला आजच्या सभेत आपण सगळ्यांनी मनापासून पाठपुरावा केला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या एकमेव अशा मोठ्या समाजसेविकेचं स्मरण आजच नाही सदैव आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या एकूण कार्यापासून, त्यांच्या एकूण जीवन चरित्रापासून, जीवनातल्या मोठ्या घटनांपासून काहीतरी प्रत्येकीने आत्मसात केलं पाहिजे। आपल्या मनातला अनुत्साह बाजूला ठेवला पाहिजे, आपल्या कामाप्रती, आपल्या जे काही आपलं ध्येय आहे त्याच्याप्रती सजग असलं पाहिजे, त्याला बांधील असलं पाहिजे। एवढ्याच मी तुम्हाला शुभेच्छा देईन। आणि आजचे 2 विषय आहेत, सहभाग नोंदणी आणि महिला जागा। सहभाग नोंदणी हा अतिशय छोटा विषय आहे, तो तात्काळ तुम्ही पूर्ण केला पाहिजे। कुठलाही लढा तन मन धनाशिवाय होत नाही हे तुम्हाला माहिती आहे। इथून इथे